पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज राज्यातील विविध प्रकल्पांचं उद्घाटन, लोकार्पण तसंच पायाभरणी कार्यक्रम होणार आहे। यात पंतप्रधान मोदी आज पुणे जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या पुणे मेट्रो मार्गाचं उद्घाटन करतील। तसंच सोलापूर विमानतळाचंही ते उद्घाटन करणार आहेत, तर संभाजीनगरमधील बिडकीन औद्योगिक क्षेत्राचं त्यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे 2 दिवसाच्या चंद्रपूर जिल्हा दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यात ते चंद्रपूर जिल्ह्यातील 4 विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत। या दौऱ्यात ते प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधतील। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे समरजित घाटगे यांचा आज मुंबईत मेळावा होणार आहे। 3 वाजता हा मेळावा लोअर परळ येथे पार पडणार आहे। गेल्या रविवारी मंत्री हसन मुश्रीफ यांनी मुंबईत मेळावा घेतला होता। समरजित घाटगे आणि हसन मुश्रीफ हे एकमेकांविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरणार अशी चर्चा आहे। मंकीपॉक्सच्या प्रादुर्भावाविषयी केंद्र सरकारनं राज्यांना काही सूचना केल्या आहेत, तर केंद्रशासित प्रदेशांना सजग राहण्याचे निर्देश दिलेत। मंकीपॉक्स संशयित रुग्णांना विलगीकरणात ठेवण्यासोबतच रोगप्रतिबंधक उपाययोजना कडकपणे राबवण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत। राज्यात दिवाळीनंतरच विधानसभा निवडणुका होऊ शकतात। मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी याबाबत संकेत दिलेत। 2 दिवस राज्यातील राजकीय पक्षांसोबत चर्चा केल्यानंतर राजकीय पक्षांनी निवडणुकीची तारीख जाहीर करताना सणांची काळजी घ्यावी अशी विनंती केल्याचं राजीव कुमार म्हणाले। 288 नाही 10 जागा आल्या तरी मुख्यमंत्र्यांचा गणपती करू, प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हा असा इशारा दिला। वर्ध्याच्या कारंजा शहरात आमदार बच्चू कडू यांच्या उपस्थितीत बीआरएसचे नेते जयकुमार बेलखडे यांनी प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश केलाय। आर्वी मतदारसंघातून जयकुमार बेलखडे यांची उमेदवारी बच्चू कडू यांनी जाहीर केली आहे। प्रहार जे काही करतं ते सेवेसाठी आणि आशीर्वादासाठी करतं असं बच्चू कडू म्हणाले। प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी सभेत आर्वी विधानसभेचा प्रहारचा उमेदवार म्हणून जयकुमार बेलखडे यांचं नाव जाहीर केलं। यावेळी त्यांनी तिसरी आघाडी पैसे खाणार या संजय राऊतांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलंय। राज्यात भावी मुख्यमंत्री तिसऱ्या आघाडीशिवाय ठरणार नाही असं त्यांनी ठणकावलंय। आदित्य ठाकरेंनी भाजप आणि मुख्यमंत्री शिंदेंवर उपहासात्मक टीका केली आहे। भाजप आणि शिंदे जादूगार असल्याचं त्यांनी म्हटलंय। यावेळी उदाहरण देताना त्यांनी 2014 मध्ये 15 लाख तुमच्या खात्यात येणार असल्याचं आश्वासन दिल्यानंतर 2024 मध्ये 1500 रुपये खात्यात आले, तेही बहिणींच्या, आणि पुन्हा यांचं सरकार आलं तर 150 रुपयेच मिळतील असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला। विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून रासपला सन्मानपूर्वक जागा मिळाव्या, तसं झालं नाही तर राज्यातील 288 जागा लढवणार असा इशारा रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी महायुतीला दिलाय। महायुतीकडून रासपला 35 ते 40 जागा सोडण्यात याव्या अशी मागणीही जानकरांनी केली। एकट्याच्या ताकदीवर 10 ते 12 आमदार निवडून आणणार असंही ते म्हणाले। एकाच टप्प्यात विधानसभेची निवडणूक घ्यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे। सिल्लोड इथे 24,000 नागरिकांची नावं 2 मतदारसंघांमध्ये असल्याचा दावाही दानवे यांनी केला। आमदार अपात्रता प्रकरणी आणि राष्ट्रवादी पक्षाचं नाव चिन्ह प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात 1 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे। त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवारांना नवीन चिन्ह मिळतं का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। डोंबिवलीत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलंय। मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात दीपेश म्हात्रे यांनी बॅनरबाजी केली होती। या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय, त्यामुळे युतीतील वाद पुन्हा चव्हाट्यावर आलाय। रोहित पवार चांगलं काम करतायत, त्याला मदत करता आली नाही तर किमान त्याच्या कामात खोडा घालू नका असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राम शिंदेंना लगावला। कर्जत एमआयडीसी आणि एसआरपीएफ प्रशिक्षण केंद्राच्या लोकार्पणावेळी रोहित पवारांना रोखलं होतं, त्यावरून शरद पवारांनी अप्रत्यक्षपणे राम शिंदेंवर निशाणा साधला। अमृता फडणवीसांनी नाव न घेता उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर टीकास्त्र सोडलं। माझे कुटुंबच माझी जबाबदारी असं मोठा नेता म्हणतो, तो नेता निवडून येणार नाही असं म्हणत त्यांनी ठाकरेंवर निशाणा साधला। तसंच मुलाला सीएम करणारे नेते नको असं म्हणत त्यांनी शरद पवारांवरही नाव न घेता टीका केली। शेतमालाला भाव दिला तर मुख्यमंत्र्यांना 1 लाख रुपये आणि पंतप्रधानांना 2 लाख रुपये देऊ असं बच्चू कडूंनी म्हटलंय। वर्ध्याच्या कारंजा शहरात कडूंची सभा पार पडली, त्यात ते बोलत होते। प्रहार वार करेल आणि मजूर शेतकरी बजेटमध्ये दिसेल असंही ते म्हणाले।
महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1880 मध्ये पुणे ते रायगड पायी चालत जाऊन रायगड किल्ल्यावर पालापाचोळ्यात हरवलेली शिवरायांची समाधी शोधून काढली. त्यानंतर महात्मा फुलेंनी शिवजयंती उत्सव सुरू केला. या सर्वांची कागदपत्रही उपलब्ध आहेत. त्याचा दाखला अजित पवारांनी नाशिकमधील फुले स्मारक लोकार्पणाच्या कार्यक्रमात दिला. मुंबईतील मेट्रो 3च्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय. महाविकास आघाडीचं सरकार असतं तर मेट्रो 3चं काम डिसेंबर 2023 पूर्वीच पूर्ण झालं असतं. मात्र महायुती सरकारनं हे काम रखडवलं. तसंच या कामाचा खर्च तब्बल 10,000 कोटींपर्यंत वाढवून प्रत्येक स्टेशन मागे भ्रष्टाचार केला असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. अक्कलकोट तालुक्यात रेशन दुकानात प्लास्टिकच्या तांदळाचं वाटप होत असल्याचा गंभीर आरोप खासदार प्रणिती शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केलाय. अक्कलकोटमधल्या 2 गावांमध्ये रेशनच्या माध्यमातून प्लास्टिकच्या तांदळाचं वाटप केलं जातंय असा आरोप प्रणिती शिंदेंनी राज्य सरकारवर केलाय. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या विरोधात बंगळुरूच्या विशेष न्यायालयानं गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. निर्मला सीतारामन यांच्यावर इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून वसुली केल्याचा आरोप करण्यात आलाय. या प्रकरणात आता विशेष न्यायालयानं एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिलेत. खडसेविरुद्ध महाजन वाद पुन्हा पेटलाय. बोदवडला पाणी मिळत नाही ही माझी जबाबदारीच नाही. तुमचा आमदार या ठिकाणी आहे. 5 वर्ष तुमचाच आमदार आहे. त्यानं मतदारसंघात काय केलं आणि जे काम थांबवलंय ते गिरीश महाजन पाटबंधारे मंत्री असताना थांबवलं गेलं असं जोरदार प्रत्युत्तर एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजनांना दिलंय. हर्षवर्धन पाटलांचं ठरलंय. मात्र पितृपंधरवडा संपल्यानंतर निर्णय घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. इतकंच नाही तर 10 वर्षात संवैधानिक पद नाही तरीही आपण जनतेच्या आग्रहाखातर काँग्रेस भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि आताही जे काही जनतेच्या मनात असेल तोच निर्णय घेऊ असं ते म्हणाले. बारामतीत आज शरद पवारांची महत्वाची बैठक आहे. इंदापुरातील हजारो कार्यकर्ते आज पवारांच्या भेटीसाठी गोविंद बागेत येणार आहेत. इंदापूर विधानसभेत राष्ट्रवादी शरद पवार गट कुणाला उमेदवारी देणार याची उत्सुकता सर्वांना आहे. याच पार्श्वभूमीवर कार्यकर्ते पवारांची भेट घेणार आहेत. मध्य आणि हार्बर रेल्वेवर आज मेगा ब्लॉक घेण्यात येतोय. मुख्य लाईनवर माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक घेतला जाणार आहे. तर हार्बरवर कुर्ला ते वाशी दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर दुपारी 4:10 कालावधीत ब्लॉक असणार आहे. पुणे जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जिल्हा दूध संघातील कात्रज डेअरीचे सभासद असलेल्या दूध उत्पादकांना प्रति लिटर 2 रुपये फरकाची रक्कम लाभांश रूपानं मिळणार आहे. असा निर्णय दूध संघानं घेतलेला आहे. दूध संघाचे अध्यक्ष भगवान पासलकर यांनी याबाबत घोषणा केली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील 717 गावपाड्यांचा कायापालट होणार आहे. प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियानांतर्गत विकास केला जाणार आहे. यामध्ये सर्व घरांमध्ये वीज जोडणी, आयुष्मान कार्ड, एलपीजी कनेक्शन अशा अनेक सुविधा दिल्या जाणार आहेत. मुख्यमंत्री तीर्थदर्शन एक्सप्रेसचा कोल्हापुरातून शुभारंभ करण्यात आला. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत लॉटरीद्वारे निवड झालेल्या 800 लाभार्थ्यांना या एक्सप्रेसद्वारे अयोध्येला पाठवण्यात आलं. या योजनेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांच्या हस्ते एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. बातमी क्रीडा विश्वातली आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात 6 ऑक्टोबरपासून T20 मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. संघाची कमान सूर्यकुमार यादवकडे आहे. मयंक यादवलाही संघात संधी मिळालेली आहे. वरुण चक्रवर्ती, जितेश शर्माचं पुनरागमन झालंय. कोल्हापुरातील पन्हाळगडाच्या शेजारी असलेलं मसाई पठार सध्या पर्यटकांचं लक्ष वेधून घेत आहे. मसाई पठार आणि इदरगंज पठारावर फुलोत्सव सुरू झालेला आहे. ही पठारं रंगीबेरंगी फुलांनी फुलून गेलेली आहेत. या पठारावर रिमझिम पाऊस, धुक्याची चादर आणि यासह अनेक दुर्मिळ औषधी वनस्पती सुद्धा पाहायला मिळतात. नाशिकमध्ये गोदावरी नदीची पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. गोदा घाटावर अचानक वाढलेल्या पावसामुळे वाहनं पाण्यात अडकली होती. अग्निशमन दलाच्या मदतीनं ही वाहनं बाहेर काढण्यात आली. चांगलं उत्पन्न मिळेल या आशेनं नांदेड जिल्ह्यातील एका शेतकऱ्यानं कर्ज घेऊन पपईची बाग फुलवली. मात्र पावसामुळे या शेतकऱ्याची बागच उद्ध्वस्त झाली आहे. फुलगळ आणि पानगळ झाली आहे. तसंच राहिलेली पानं देखील पिवळी पडली आहेत. त्यामुळे घेतलेलं कर्ज आता कसं फेडायचं असा मोठा प्रश्न या शेतकऱ्यासमोर उभा ठाकलाय.
मुरबाडच्या पाटगावमध्ये आधुनिक तंत्रज्ञानातून ड्रोनद्वारे शेती फवारणीच्या योजनेचा शुभारंभ आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते करण्यात आला। दरम्यान शेतकऱ्यांना मोफत कीटकनाशक संचाचं वाटपही करण्यात आलं। त्यामुळे औषधांच्या फवारणीसाठी लागणारा वेळ, मजुरीसाठी लागणारा पैसा यांची बचत होणार आहे।